हॅलो स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवते अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांनो, सध्या आपण महाट्रान्सकोसाठी कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजचं प्रिपरेशन करत आहोत. याच्यामध्ये अकाउंटिंगच्या ज्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत तर त्या देखील महत्त्वाच्या आहेत, जसं की फायनान्शियल अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉर्पोरेट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग. तर आजपासून आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगचे व्हिडिओ स्टार्ट करत आहोत. कॉस्टिंगचे सुद्धा आपल्याला व्हिडिओ बघायचे आहेत, तर कॉस्टिंगचे व्हिडिओ देखील मी थोडे दिवसांनी स्टार्ट करणार आहे. आजपासून आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगचे MCQ स्टार्ट करून देऊ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगचे जे बेसिक कन्सेप्टशी रिलेटेड MCQ आहेत तर ते बघू. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतेही महत्त्वाचे व्हिडिओ तुमचे मिस होणार नाही. तर आजच्या व्हिडिओचा फर्स्ट क्वेश्चन आहे, इन द वर्ड ऑफ डॅश management accounting is concerned with accounting information that is useful to management. मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे काय? जी इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटला युजफुल असते, जो फायनान्शियल डाटा मॅनेजमेंटला युजफुल असतो, तो इझी फॉर्ममध्ये कन्वर्ट करणारा अकाउंट म्हणजे कोणता असतं? मॅनेजमेंट अकाउंट. ठीक आहे. अकाउंटिंग इन्फॉर्मेशन युजफुल फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतं? मॅनेजमेंट अकाउंटिंग. आणि इथे आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. ठीक आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंगची डेफिनेशन दिली आहे. ती काय दिली आहे? मॅनेजमेंट अकाउंटिंग इज कन्सर्न विथ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन दॅट इज युजफुल टू मॅनेजमेंट. मॅनेजमेंटला युजफुल असलेली इन्फॉर्मेशन, अकाउंटिंग इन्फॉर्मेशन त्या फॉर्ममध्ये प्रेझेंट करणे म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंग. ही डेफिनेशन ही रॉबर्ट अँथोनी यांची आहे. ठीक आहे. तर या टाईपने देखील प्रश्न विचारले जातात. पर्टिक्युलर ऑथरची आपल्याला डेफिनेशन दिली जाते आणि त्या ठिकाणी ऑथर आपल्याला आयडेंटिफाय करा किंवा ओळखा म्हणून सांगितलं जातं. ठीक आहे. तर ही डेफिनेशन कोणाची आहे? रॉबर्ट अँथोनी यांची डेफिनेशन आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेन एम्फासिस ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग इज डॅश टू मॅक्झिमाइज प्रॉफिट. मेन एम्फासिस ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. मॅनेजमेंट अकाउंटिंगचा मुख्य भर कशावर असतो? मॅनेजमेंटचे जे प्लॅनिंग, कंट्रोलिंग, डिसिजन मेकिंग हे मॅनेजमेंटचे महत्त्वाचे फंक्शन आहे. आणि याच्यामध्ये मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंगसाठी, फ्युचर प्लॅनिंग करण्यासाठी डिसिजन घ्यावे लागतात. डिसिजन मेकिंग अथॉरिटी कोण असते? मॅनेजमेंट असते. मग या मॅनेजमेंटला महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी, कंपनीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी त्यांना जो फायनान्शियल डाटा गरजेचा असतो तर तो प्रोव्हाइड कोण करतं? मॅनेजमेंट अकाउंटिंग करतं. मग मॅनेजमेंट अकाउंटिंगचा मुख्य भर कशावर असतो? मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंगसाठी, ठीक आहे, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी जो अकाउंटिंग डाटा असतो किंवा फायनान्शियल डाटा असतो तर तो युजफुल फॉर्ममध्ये प्रोव्हाइड केला जातो. आणि तो कशाच्या आधारे प्रोव्हाइड केला जातो? तो प्रोव्हाइड केला जातो मॅनेजमेंट अकाउंटिंग थ्रू. त्यामुळे इथे काय विचारलं, मेन एम्फासिस ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग इज डॅश टू मॅक्झिमाइज प्रॉफिट. देन सी इज अ करेक्ट आन्सर. डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग हे मॅनेजमेंटचं अत्यंत महत्त्वाचं फंक्शन आहे आणि त्याला असिस्ट करणे हे मॅनेजमेंटचं काम आहे. त्यानंतर आहे CIMA स्टँड फॉर किंवा CIMA स्टँड ऑफ. CIMA काय? चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट्स. ठीक आहे. मॅनेजमेंट अकाउंटंट्सची ही एक इन्स्टिट्यूट आहे. इट इज अ ग्लोबल प्रोफेशनल बॉडी फॉर मॅनेजमेंट ऑफ अकाउंटंट्स ऑफरिंग ट्रेनिंग. ठीक आहे. इट इज अ ग्लोबल प्रोफेशनल बॉडी. ठीक आहे. सर्व मॅनेजमेंट अकाउंटंट्सला रेग्युलेट करणारी किंवा त्यांच्या वर्किंगमध्ये रेग्युलेशन आणणारी अथॉरिटी म्हणजेच काय? मॅनेजमेंट अकाउंटंट्सची ग्लोबल प्रोफेशनल बॉडी म्हणजे काय? चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट्स. मॅनेजमेंट अकाउंटंट्सची ती एक इन्स्टिट्यूट आहे. ठीक आहे. देन इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, डॅश इज अ इम्पॉर्टंट टूल अँड टेक्निक ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. मॅनेजमेंट अकाउंटिंगचे टूल्स अँड टेक्निक्स जे आहेत त्याच्यामध्ये काय काय आहे? फंड फ्लो स्टेटमेंट, कॅश फ्लो स्टेटमेंट, बजेटिंग, ब्रेक इव्हन ॲनालिसिस, त्यानंतर कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट, हे रेशो ॲनालिसिस. तर हे सगळे मॅनेजमेंट अकाउंटिंगचे टूल्स अँड टेक्निक्स आहेत. ठीक आहे. देन बजेटिंग, कॅश फ्लो स्टेटमेंट हे देखील मॅनेजमेंटचे टूल्स अँड टेक्निक्सपैकी एक आहे. डबल एंट्री सिस्टीम हे फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये येते. ठीक आहे. त्यामुळे मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये ते इन्व्हॉल्व्ह होत नाही. बजेटिंग, कॅश फ्लो स्टेटमेंट हे मॅनेजमेंट अकाउंटिंगचा एक पार्ट आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर.
त्यानंतर नेक्स्ट विचारले डॅश इज नॉट अ टेक्निक ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. ऑप्शन दिले रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग, फंड फ्लो स्टेटमेंट, ब्रेक इव्हन ॲनालिसिस. ठीक आहे, तर ब्रेक इव्हन ॲनालिसिस, फंड फ्लो स्टेटमेंट, रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग हे मॅनेजमेंट अकाउंटिंगचे टूल्स अँड टेक्निक्समध्ये येतात. ठीक आहे, आणि फायनल अकाउंट ऑफ कंपनी हे फायनान्शियल अकाउंटिंगचा पार्ट आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर. इथे काय विचारले डॅश इज नॉट अ टेक्निक ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. देन सी इज अ करेक्ट आन्सर फायनल अकाउंट्स ऑफ कंपनी. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग वर्ड डज नॉट डिस्क्राइब अ मेन फोकस ऑन मॅनेजमेंट अकाउंटिंग. मॅनेजमेंट अकाउंटिंगचा मेन फोकस काय असतो की बिझनेसमध्ये प्लॅनिंग करणे, महत्त्वाच्या गोष्टीचे डिसिजन घेणे, डिसिजन मेकिंग करणे, त्यानंतर जे निर्णय घेतले ते अंमलात आणताना ते व्यवस्थित अंमलात आणले जात आहेत का नाही, अंमलबजावणी निर्णयाची अंमलबजावणी करताना ॲक्टिव्हिटी कंट्रोल करणे किंवा बिझनेसमध्ये कंट्रोल करणे. तर हे देखील मॅनेजमेंटचे महत्त्वाचे फंक्शन आहेत. प्लॅनिंग, कंट्रोल, डिसिजन मेकिंग हे सगळे मॅनेजमेंटचे महत्त्वाचे फंक्शन आहेत. एक्सटर्नल इज नॉट अ फंक्शन ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. सी इज अ करेक्ट आन्सर. इथं काय विचारलं आपल्याला which of the following does not describe the main focus of management accounting. Then external is correct answer. त्यानंतर next question आहे which of the following word complete the statement below. Dash accounts are prepared for external stakeholder. Management accounts are prepared for dash stakeholder. Stakeholder म्हणजे काय, ज्यांचे हितसंबंध कंपनीमध्ये असतात त्यांना स्टेकहोल्डर म्हणतात, म्हणजेच ते युजर्स असतात, अकाउंटिंग युजर्स. ठीक आहे, स्टेक होल्डर म्हणजे काय, अकाउंटिंग युजर्स म्हणजे ज्यांचे कंपनीशी काहीतरी हितसंबंध आहेत, आर्थिक हितसंबंध आहेत. ठीक आहे, तर यांना स्टेक होल्डर म्हणतात. आता या ठिकाणी काय विचारलं डॅश अकाउंट्स आर प्रिपेअर्ड फॉर एक्सटर्नल स्टेक होल्डर्स. एक्सटर्नल युजर्ससाठी, अकाउंटिंगचे जे एक्सटर्नल युजर्स आहेत तर त्यांच्यासाठी फायनान्शियल अकाउंट बनवलं जातं. ठीक आहे, फायनान्शियल अकाउंट हे एक्सटर्नल युजरसाठी असतं की कंपनीचा प्रॉफिट किती आहे, लॉस किती आहे, कंपनीची फायनान्शियल पोझिशन कशी आहे, तर हे शो करण्यासाठी फायनान्शियल अकाउंट बनवले जातात आणि ते एक्सटर्नल युजरसाठी असतात. मॅनेजमेंट अकाउंट आर प्रिपेअर्ड फॉर डॅश स्टेक होल्डर. मॅनेजमेंट अकाउंट हे कशासाठी, इंटरनल युजर असतं. इंटरनल युजरसाठी कंपनीचे जे मॅनेजर आहेत, डायरेक्टर्स आहेत, तर यांना कंपनीच्या डिसिजन मेकिंगसाठी डाटा प्रोव्हाइड व्हावा यासाठी मॅनेजमेंट अकाउंट मेंटेन केलं जातं आणि ते इंटरनल युजरसाठी केलं जातं. ठीक आहे, आता इथे काय विचारलं डॅश अकाउंट्स आर प्रिपेअर्ड फॉर एक्सटर्नल स्टेक होल्डर, मॅनेजमेंट अकाउंट्स आर प्रिपेअर्ड फॉर इंटरनल स्टेक होल्डर. देन बी इज अ करेक्ट आन्सर. फायनान्शियल अकाउंट एक्सटर्नल युजरसाठी युजफुल असतं आणि मॅनेजमेंट अकाउंट हे इंटरनल युजरसाठी युजफुल असतं, जसं की डायरेक्टर, मॅनेजमेंट. ठीक आहे, त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन विच 3 ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट CIMA आर ट्रू. आता या ठिकाणी CIMA वॉज इस्टॅब्लिश्ड ओव्हर 90 years ago. बी दिलं CIMA मेंबर्स मे ओनली वर्क इन UK. सी दिले CIMA मेंबर्स आर स्टुडंट मस्ट comply with the CIMA code of ethics. D दिले CIMA members work mainly on production of financial account. E दिले CIMA members are not qualified to work as a finance director. आणि CIMA members work in all areas of business. तर हे काही आपल्याला CIMAच्या बाबतीत आपल्याला काही स्टेटमेंट दिले. तर आता याच्या संबंधी मी काही इन्फॉर्मेशन काढली आहे. CIMAचं फुल फॉर्म काय, चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट. याची इस्टॅब्लिशमेंट 1919ला आहे. याचे मेंबर्स किती आहेत, ओव्हर 2,27,000 मेंबर्स अँड स्टुडंट्स इन ओव्हर 179 कंट्रीज. म्हणजे जवळपास 179 देशामधले 2,27,000 याचे मेंबर्स आहेत CIMAचे. ठीक आहे, मग या ठिकाणी याची इस्टॅब्लिशमेंट 90 वर्षापेक्षा जास्त आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे, इथं पुढे काय दिलंय CIMA मेंबर्स मे ओनली वर्क इन द UK. फक्त UK मध्ये ते काम करू शकतात, हे चुकीचं आहे. ओव्हरऑल वर्ल्ड ते काम करू शकतात. त्यानंतर CIMA मेंबर्स अँड स्टुडंट मस्ट कंप्लाय विथ CIMA कोड, हे स्टेटमेंट बरोबर आहे. CIMAचे जे रेग्युलेशन, रूल्स रेग्युलेशन आहेत त्यांच्या मेंबर्सला फॉलो करावे लागतील. कोड्स ऑफ एथिक्स त्यांना फॉलो करावे लागतात. ठीक आहे, त्यानंतर आहे CIMA मेंबर्स वर्क मेनली ऑन द प्रोडक्शन ऑफ फायनान्शियल अकाउंट.
ते कशावर काम करतात, मॅनेजमेंट अकाउंटवर काम करतात. ठीक आहे. देन हे रॉंग आहे. त्यानंतर CIMA मेंबर्स आर नॉट क्वालिफाईड टू वर्क ॲज फायनान्स डायरेक्टर. ते फायनान्स डायरेक्टर म्हणून काम करू शकत नाही. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यानंतर CIMA मेंबर्स वर्क इन ऑल एरियाज ऑफ बिझनेस. ते बिझनेसच्या ऑल एरियामध्ये काम करू शकतात. देन F हे बरोबर आहे. ठीक आहे. मग ट्रू स्टेटमेंट काय, A, C आणि F हे ट्रू स्टेटमेंट आहे. देन इज करेक्ट आन्सर. तर हे झाले मॅनेजमेंट अकाउंटिंगचे इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.